नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। फ्रेंड्स, श्रावण महिना सुरू आहे। या श्रावणात अनेक सणवार आणि लवकरच येणारा गौरी गणपतीचा मोठा सण, त्यामुळे अशा अनेक सणांना आवर्जून केले जाणारे सर्वांच्या आवडीचे श्रीखंड कसे करायचे ते पाहणार आहोत। हे श्रीखंड करायला अतिशय सोपे आणि चवीला अतिशय उत्तम। चला तर मग आपण केशर विलायची युक्त श्रीखंड कसे करायचे ते पाहू। श्रीखंडासाठी 1.5 लिटर दूध तापवून कोमट करून घ्यायचे। या दुधात पाववाटी दही घालायचे। हे दही छान मिक्स करून आता या दुधाला रात्रभर विरजण लावून ठेवायचे। आता या दह्याचा चक्का करण्यासाठी दही छान लागल्यावर सकाळी हे दही बारीक जाळीच्या चाळणीत काढून घ्यायचे। ह्या दह्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे। चक्का करण्याची दुसरी पारंपरिक पद्धत म्हणजे स्वच्छ पांढऱ्या रुमालात दही काढून घ्यायचे। फ्रेंड्स, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता या रुमालाला घट्ट गाठ बांधून घ्यायची। आता हे दह्याचे गाठोडे अडकवण्यासाठी रुमालाच्या 2 टोकांनाही गाठ मारून घ्यायची। फ्रेंड्स, माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल। फ्रेंड्स, आता हे दह्याचे गाठोडे खिळ्याला किंवा रॅकला अडकून ठेवायचे। या गाठोड्याखाली एक भांडे ठेवायचे। या भांड्यात दह्यातील सर्व पाणी निथळून जाते। अशा पद्धतीने हा पारंपरिक दह्यापासून चक्का तयार झाला। आता एका भांड्यात हा चक्का काढून घ्यायचा। हा चक्का चांगला मिक्स करून त्यात 1 वाटी साखर घालायची, किंवा तुमच्या आवडीनुसार आणि चक्क्याच्या आंबटपणावर साखरेचे प्रमाण कमी जास्त करायचे। आता यात आवडीनुसार सुकामेवा घालायचा। 1 चमचा रंग आणि चवीसाठी केशर विलायची सिरप घालायचे। पाव चमचा खिसलेले जायफळ घालायचे। अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। पहा फ्रेंड्स, श्रीखंडास केशराचा सुंदर रंग आला आहे। पारंपरिक आणि घरचे केशर वेलची युक्त श्रीखंड तयार आहे। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। फ्रेंड्स, बाजारातून आणलेल्या श्रीखंडापेक्षा आपल्या हातचे आपण घरी केलेले श्रीखंड, बाजारातील श्रीखंडापेक्षा घरी केलेले श्रीखंड चवीला अतिशय छान लागते। हे तयार केलेले श्रीखंड काजू, बदाम, केशर घालून भगवंतास नैवेद्य दाखवावा। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल। फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी आवडली का? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।